हॅलो मित्रांनो, कसे आहेत सगळे? आपल्याला मनोरवरून पुन्हा एकदा कॉल आला आहे. सनसिटी बिल्डिंग जवळून पाटील बारच्या मागे बोलते साप निघाला आहे. तो बोलतो कोबरा आहे. आपण जाऊन बघूया आपण कोणता साप आहे तो, तिथे गेल्यावरच बघूया. तर मित्रांनो, आपण निघालो आहे पाटील बारजवळ. एक हाताने व्हिडिओ काढतोय. बघूया आता कुठला साप आहे, जाऊन बघूया आपण तिकडेच. तर मित्रांनो, तुम्ही कुठल्याही सर्प मित्राला बोलवत असाल तर सापावर नीट लक्ष ठेवा का साप कुठे जातोय, कुठे घुसतोय. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला चान्स भेटलाच की सापाचा फोटो काढता येईल का, कमीत कमी एक फोटो काढा, जेणेकरून आम्हाला समजेल का कुठला साप आहे ते. आणि अजून एक गोष्ट की पावसाळा चालू झाला आहे तर तुमच्या घराच्या आजूबाजूला जो पण काही कचरा वगैरे असेल तो साफ करा. जितका कचरा ठेवा तितके तिकडे उंदीर वगैरे येतील आणि उंदराच्या मागे साप येतील. तर आजूबाजूचा परिसर आपला साफ ठेवा. झाला. हां तर मित्रांनो, साप दिसला आपल्याला. इंडियन स्पेक्ट्रल कोबरा आहे. अरे पिढ्याचा वास येतोय असं नाही. जर चांगल्यानं धुवून आपण तिला धुवून जल्दी. बोल पडू ना होल दादा. बारीक बारीक बोल पडत आला. तर मित्रांनो, सापावर रेस्क्यू केलाय. सिडनी फोन केलेला का पाटील बारच्या मागे साप निघाला आहे. ते इंडियन स्पेक्ट्रल कोबरा आहे. त्याच्यामुळे या सापाचा बचाव झालेला आहे. बघू शकता तुम्ही किती मोठा साप आहे. त्याने काहीतरी खाल्लंय. साप बघू शकता तुम्ही, इंडियन स्पेक्ट्रल कोबरा आहे आणि किती मस्त साईज आहे. या सापाचं विष न्यूरोटॉक्सिक असतं. म्हणून साप चावला तर त्याला दवाखान्यातच जा. हा विषारी साप आहे. किती मस्त साप आहे तुम्ही बघू शकता. नाही बरणी आणली का? जसा जसा फिरेन तसा तसा तो फिरेन. त्याला फ्रेंड बनवला त्याने. फ्रेंड
इसको जंगल में छोड़ देते पकड़ के। हाँ जंगल में छोड़ देंगे। अजून येत असेल कमी वजन असेल तो वाकडा तो लगे आकडा हो ना 3 किलो असेल ना जास्त असेल निघतो बरणीतून बडा म्हणते पुढे असते नाही मिळत मित्रांनो साप सोडायला आलोय आणि ज्या मित्राची गाडी घेऊन आलो त्याचं पेट्रोलला संपलाय. आता इथे थांबलो, त्याची वाट बघतोय. तो दुसरी गाडी आणायला गेलाय आणि हा आपला साप इथे आहे. तर मित्रांनो आम्ही इकडे जंगलात आलोय साप सोडायला. मनोरपासून 2-3 किलोमीटर लांब जंगल आहे, तिकडे आलोय आपण साप सोडायला. थोडं आत जंगलात जाऊन सोडू म्हणजे लोकांच्या संपर्कात येणार नाही. हाय मित्रांनो, साप आपण पकडलाय. 22करनी फोन करून सांगितलं का इकडे साप निघाला आहे. मी जस्ट कामावरून आलेलो आणि त्यांनी फोन केला. तर बरं पटकन मी चहा पिऊन लगेच येतो. गेलो तर बघितलं तर भरपूर मोठा साप होता. इंडियन स्पेक्टेल कोब्रा म्हणजे नाग होता. तर त्याला एकदा थँक्यू सापाला फोन केल्याबद्दल आणि त्याचा जीव वाचवल्याबद्दल थँक्यू. तर चला आपण साप काढू आणि सोडून. आणि पावसाळे दिवस चालू झालेत तर भरपूर सारे साप निघतील. तर थोडं व्यवस्थित फिरा, हातात टॉर्च वगैरे रात्री घेऊन निघा. असेच निघू नका, कारण शेतामध्ये पाणी भरतील आणि साप जेवढे पण असतील ते सगळे लोक वस्तीत येतील. म्हणून जरा नीट लक्ष देऊन फिरा. ठीक आहे, आता साप काढू आपण. आता त्याने उंदीर खाल्लेला तो काढून टाकलाय त्याच्यामध्ये. आवाज बघा कसा येतो. जिकडे साप सोडायला तिकडे खूप साऱ्या पक्ष्यांचा किलबिलाट चालू आहे. एकदम मस्त वाटते. किती जबरदस्त साप आहे. उंदीर खाल्लाय तो काढून टाकून फेकून दे. पण काठी किती बेंड झाले. तर मित्रांनो हा आपण मनोरमध्ये साप पकडला आहे. पाटी सन सिटी बिल्डिंगच्या मागे दगडामध्ये बसलेला. दुपारपासून हा साप बसलेला होता असं ते तिकडचे लोक बोलतात. तर हा साप इंडियन स्पेक्टेकल कोब्रा आहे. याला मराठीमध्ये भारतीय नाग असे बोलतात. आणि हा पूर्णपणे विषारी साप आहे आणि आपल्याकडे कॉमनली भेटतो. तर तुम्ही लक्षात असू द्या. हा फणा करतो म्हणजे हा इंडियन स्पेक्टेकल कोब्रा आहे. हा फणा काढण्याचं कारण असं आहे का तो सांगतो आहे माझ्याजवळ येऊ नका नाही तर मी दंश करेल. तो एक प्रकारची आपल्याला चेतावणी देतो आहे. म्हणून या सापाला असा फणा करायला त्याच्याजवळ जाऊ नका आणि त्याच्यापासून जितकं लांब राहतं तितकं लांब राहा. तर त्याला आपण त्याच्या निसर्गाच्या वातावरण आणलेलं आहे. त्याला आता सोडून देऊ आपण. जा रे बाबा, अरे जा बाबा जा. आम्ही पण जातो घरी आता. तू तुझ्या मार्गाला जा, आम्ही आमच्या मार्गाला जातो. चल जा जा.
त्याचं नावच नाही घेत. चल टाटा बाय बाय, आम्ही जातो. आणि जातो व्हिडिओ. टाटा बाय बाय. येऊ नको इकडे लोकांमध्ये. मित्रांनो आपण साप सोडून आलोय. साप इतका मोठा होता म्हणजे पूर्ण स्टिक पण बेंड झालंय. बघू शकता. त्याचं वजनच एवढं होतं का त्याला हाताळता पण येत नव्हतं, एवढा वजन साप होता. स्टिक पण बेंड झाली माझी. ठीक आहे, चला जाऊया, भेटूया. आणि थोड्या तरी माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब